अक्कलकोट तालुक्यातील प्रभारी गट शिक्षणाधिकारी श्री प्रशांत अरबाळे यांनी 2023-2024 या वर्षी अतिरिक्त झालेले शिक्षकांचे समायोजन केले आहे। या समायोजनात शाळा बंद झालेल्या शिक्षकांचे समायोजन केले आहे आणि ज्या शाळांमध्ये शिक्षक अतिरिक्त झाले होते त्यांना वगळून संघटनेच्या दबावाखाली दुसऱ्या शिक्षकांची समायोजन करण्यात आले। या सर्व घडलेल्या प्रकाराची मला सोबत घेऊन चौकशी करावी या मागणीसाठी मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद समोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आला। यावेळी माध्यमाशी बोलताना ते म्हणाले, जर आमची मागणी मान्य झाली नाही तर 30 तारखेनंतर नग्न आंदोलन करणार असल्याची माहिती आंदोलकांनी माध्यमाशी बोलताना अर्धनग्न आंदोलन करतोय, नेमकं काय कारण आहे, काय मागणी असणार आहे? अर्धनग्न हे आंदोलन फक्त कसं आहे, मागासवर्गीय शिक्षक संघटना जे हे करत आहे आंदोलन त्याला न्याय मिळेना। स्पष्ट कागदोपत्री सर्व कागदोपत्री त्यांच्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे। त्यांना काय पाहिजे ते सर्व दिलेलं आहे, चौकशी झालं, सगळं झालेलं आहे। फक्त काय त्यांना राजकीय दबाव येत आहे काय कळेना। फाईल सही होऊन शिक्का होऊन कुठल्या शाहीने पेनाने सही झालं ते पण माहिती आहे। ते मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब ते फाईल बाहेर सोडायला तयार नाही, त्यांच्यावर फाईल पडून आहे। ही 5वं आंदोलन आहे मी करायचं आता। अजूनही फाईल बाहेर पडेना, विचारल्यानंतर देतो नंतर देतो, पूर्ण चौकशी झाली नाही। 1-1.5 वर्ष झालं चौकशी कसं होत नाही? एक टेबलला एक फाईल किती उशिरा थांबावं यांचं का लक्षात येणार आहे? सरकार मागणी काय आहे ते जे आपल्या विभागीय आयुक्तांचा अधिकार वापरून जे बदले केलेले आहेत, अक्कलकोटच्या गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांनी मलिदा मारण्यासाठी केलेल्या ही बदल्या, त्या बदल्या त्यांच्या अधिकारात नसताना सुद्धा बदले केले। त्या विरोधात शिक्षक माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांच्या विरोधात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आयुक्तांना तक्रार केलो। त्या विरोधात त्यांनी दोषी आढळले आहेत, त्याच्यावर कारवाई होण्यासाठी मी इथं बसलेलं आहे। कारवाई होण्यास टाळटाळ करण्यासाठी 1.5 वर्ष झाला। त्यासाठी इथं मी आता अर्धनग्न 30 तारखेपर्यंत आहे। आता 30 तारखेनंतर पूर्ण नग्न अवस्थेत बसणार आहे। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।